तर आता आम्ही चाललो आहे महाड या ठिकाणी हॉरर पॉडकास्ट करण्यासाठी आणि तिकडून आम्हाला कॉल आलेला, आमचा एक जो सबस्क्रायबर आहे त्याचा कॉल आलेला की आमच्याकडे पण भरपूर स्टोरीज आहेत. तर आम्ही तिकडेच चाललो आहे हॉरर पॉडकास्ट शूट करण्यासाठी. तर आमच्यासोबत राहा, आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही हॉरर जे असतं स्टोरीज असतात, पॉडकास्ट असतात, ते आम्ही कुठून घेतो, कोणाकडून घेतो आणि ते तुमच्यापर्यंत कसे पोचवतो. तर चला आपण सुरुवात करूया. सोबत राहा, जाऊ नका. सोबत राहा, तुम्हाला दाखवतो कोकण निसर्ग. आता पाऊस 2 दिवस झाले पाऊस पडून, आणि त्याच्यानंतर हे जे आपण भात पेरलं शेतामध्ये ते कसं येत आहे, आणि गावचा पहिला पाऊस, गारवा. एवढ्या झणझणीत उन्हानंतर या 2 दिवसामध्ये आलेला हा गारवा. हे बघा तसं छोटं छोटं भात येते आता वरती. सोबत राहा. हॉरर जर्नी आणि कोकण दर्शन दोन्ही होऊन जाणार आहे. हे आमच्या गाव देवीचं मंदिर आहे. गाव देवीचं मंदिर. तर आता मानगाव क्रॉस, आता पकडलाय महाडचा रस्ता. महाडला चाललोय. सकाळपासून पावसाचं वातावरण खूप भयंकर होतं, पाऊस खूप पडत होता, परंतु आता बघा पाऊस पूर्णपणे शांत झालेला आहे. निसर्गाला असं वाटतंय की आम्ही चांगल्या प्रकारे अजून ब्लॉग बनवूया. आणि साक्षी बोलला की निसर्ग पण आपल्या साथीला आहे, तसंच आपण आपल्या हॉरर स्टोरी आहेत त्यांच्या अजून जवळ चाललोय. आणि तुम्ही निसर्ग पण बघा. कोकणामध्ये जर आला नसेल कधी तर कोकण पण बघून घ्या. हे मानगाव जे तुम्हाला ट्रेन मधून जाताना, जे लोक ट्रेनने ट्रॅव्हल करत असतील त्यांना ट्रेन मधून जाताना, जे लोक बस मधून जात असतील त्यांना बस मधून जाताना, हा बस स्टॉप रेल्वे स्टेशन लागत असत. आणि किती मन मोहून टाकणार हे निसर्ग. हा 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 मजा आली. खूप छान वाटतंय निसर्गामध्ये जाऊन. आपल्याला हॉरर स्टोरी आपला बनण्याचा एक चान्स भेटणार आहे पुन्हा एकदा महाडमध्ये.
रात्रीचे वाजलेत 8:30 आणि आम्ही चाललोय वरंद या गावी. महाडच्या वरंद या गावी जाऊन आम्ही हॉरर स्टोरीज घेणार आहोत आणि असा 20 ते 25 मिनिटाचा प्रवास करून आम्ही त्या गावाच्या जवळ आलोय आणि आता काही वेळेमध्ये आम्ही त्या गावामध्ये पोहोचू आणि फायनली मी तिथपर्यंत पोहोचलो. आणि आता वाजलेत रात्रीचे 9 आणि तिकडची माणसं अजून आमची वाट बघतायत मी कधी तिकडे जातोय. आणि हॉरर स्टोरी ही रात्रीच ऐकण्यामध्ये मजा येते आणि त्याच्यामुळे आम्ही रात्रच निवडली आणि तिकडची स्टोरी घेऊन आम्ही परत आमच्या घरी निघालो रात्री 11:15 वाजता. रात्र खूपच झाली होती आणि रोडला फक्त आमच्या 2च गाड्या होत्या आणि आम्हाला भूकही लागली होती. आता जेवायचं कुठे याच्यावरच आमचा विचार विनिमय चालू होता आणि परत आम्ही आमच्या घरी जाण्याच्या रस्त्याला लागलो. सव्वा बाराला आम्हाला जेवण भेटलं. आम्ही ते जेवलो आणि परत आमच्या माणगावला निघालो आणि लवकरच तुमच्या भेटीला येते महाडची आजी. पाहायला विसरू नका.